एका भयंकर अपघाताची बातमी समोर आली आहे. गुजरातच्या वडोदऱ्यातील करेलीबाग परिसरात एका तरुणानं मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत तिघांना चिरडलंय. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय, 4 जण गंभीर जखमी झालेत. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. याबाबत सविस्तर माहिती अशी की वडोदरामधील करेलीबाग हा गजबजलेला परिसर आहे. या भागात एका काळ्या रंगाच्या भरधाव कारनं 3 दुचाकींना चिरडलंय. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी झालेत. हेमालीबेन पटेल असं या महिलेचं नाव असून जैनी वय 12, निशाबेन वय 35, एका 10 वर्षाचा मुलगा आणि आणखी एक 40 वर्षांची व्यक्ती जखमी झाली. हा अपघात इतका भयंकर होता की गाडीमधील एअरबॅगही उघडले आणि कारचाही चक्काचूर झाला. ही गाडी प्रांशु चौहान याच्या मालकीची असून अपघातावेळी त्याचा मित्र रक्षित चौरसी या गाडी चालवत होता. रक्षित हा मध्य प्रदेशचा असून तो वडोदरा येथील MS विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करतो. अपघातावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. तब्बल 100च्या स्पीडनं गाडी चालवत त्याने समोर येणाऱ्या 3 बाईक चिरडल्यात. संतापजनक बाब म्हणजे अपघातानंतर चालकाच्या शेजारी बसलेला प्रांशु माझी चूक नाही, तो गाडी चालवत होता असं म्हणत निघून गेला. तर गाडी चालवणारा तरुण रक्षित जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याने गाडीला एक फेरी मारली आणि अनदर राऊंड निकिता असं ओरडू लागला. दरम्यान पोलिसांनी कार चालक रक्षिताला अटक केली आहे तर त्याचा मित्र प्रांशुचा शोध सुरू आहे.